नमस्कार. आता सायली आणि अर्जुनचं लग्न झालेलं असतं. प्रतिमाने ते लावून दिलेलं असतं. प्रतिमामुळे अर्जुन सायलीचं लग्न आता शक्य झालेलं आहे. आता अर्जुन सायली तर खूपच खुश असतात. मात्र घरातले सर्वजण अर्जुन सायलीवर आणि प्रतिमावर चिडलेले असतात. आता मात्र अश्विनला खूपच सायलीचा राग येतो. अश्विन पुढे येतो आणि सायलीला म्हणतो, काय केलंस ग तू? सायली वहिनी. वहिनी कसली? मला तुला वहिनी बोलायची देखील लाज वाटते. काय केलंस तू? दादा आणि तन्वीचं लग्न मोडलंस तू. अगं, घरच्यांच्या विरोधात जाऊन तू दादाशी लग्न केलंस. घरफोडी आहेस तू, घरफोडी. कशी निर्लज्ज आहेस ना तू. तुला लाज पण वाटत नाही. इथे येऊन लग्नासाठी तू उभी राहिलीस. अगं, घरातल्या कुणालाही तू पसंत नाही आहेस. तू आमचा विश्वासघात केला आहेस. तुला आम्ही कधीच माफ करणार नाही. तुला आम्ही त्या घरात घेणारच नाही. तेव्हा आता अश्विन हा सगळ्यांसमोर सायलीचा अपमान करतो. तिला नको नको ते बोलत असतो. ते ऐकून अर्जुनला राग येतो. अर्जुन पुढे येतो आणि अश्विनच्या कानाखाली वाजवतो. अश्विनचा थोबाड फोडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली सायलीला असं बोलायची? सायली तुझी वहिनी आहे. अरे, हा तरी विचार कर. जेव्हा तू स्वतःला संपवायला निघालेलास तेव्हा याच तुझ्या वहिनीने तुला वाचवलं आहे. तेव्हा तिनेच तुझे डोळे उघडले आहेत. हा तरी विचार कर. तुझ्या मदतीला ती धावून आलीस म्हणून तू आज इथे उभा राहून बोलतोयस. नाहीतर तू आज कुठे असतास याचा तरी विचार कर जरा. तेव्हा अश्विन म्हणतो, दादा तू मला ते काही सांगू नकोस. पण हिने आपलं घर फोडलं आहे. हिच्यामुळे आज परत एकदा माझ्या घरात दुःखाचं वातावरण आलं आहे. सर्वच जण माझ्या घरातले आज टेन्शनमध्ये आहेत. फक्त आणि फक्त हिच्यामुळे. मी हिला कधीच माफ करणार नाही. अर्जुन म्हणतो, तू कोण आहेस रे माफ करणारा? आणि आम्ही तुला विचारतसुद्धा नाही. चल निघ इथून. आता मात्र अर्जुनचं ते वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. सायलीसाठी अर्जुन सगळ्यांचाच अपमान करत असतो. सायली अर्जुनला शांत करत असते. पण अर्जुन काही शांत होत नसतो. सायली अर्जुनला म्हणते, अहो जाऊ दे ना, कशाला तुम्ही त्यांना बोलताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मिसेस सायली, तुमचा जो कोणी अपमान करेल ना ते मला सहन नाही होत. तर त्याला मी नाही शिल्लक ठेवणार. त्याची शिल्लक बाकी ठेवणार नाही. त्याची चांगलीच मी तासटणी करणार. त्याचीसुद्धा मी लायकी काढणार. आता प्रताप पुढे येतो आणि अर्जुनला म्हणतोस, अर्जुन तू खूप मोठी चूक करतोयस. या मुलीशी तू परत लग्न केलंस ही चूक केलीसच. आणि आता तू आम्हाला सगळ्यांना बोलून तू आमचा अपमान करून तू खूप मोठी चूक करतोयस. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे डॅड? तुम्हाला जे टेंडर मिळालेत ना ते सगळे सायलीमुळे. सायली तुम्हाला डबे करून द्यायची. ते जेवण तुम्ही तुमच्या साहेबांना द्यायचात आणि त्यामुळेच तुम्हाला टेंडर मिळाली आहेत. हे तुम्ही विसरू नका. सायलीच्या हातचं जेवून तुम्ही किती तिचं कौतुक केलं आहात. आणि सायलीने कोणाचाही आपल्या घरात अपमान केला नाही. कुणालाही दुखवलं नाही. तसं या तन्वीने आपल्या घरात किती जणांचा अपमान केला आहे, किती जणांना दुखवलं आहे. सायली आणि तन्वीची बरोबरी होऊच शकत नाही. तुम्ही या दोघींची बरोबरी करूच नका. आणि सुभेदारांची सून सायलीसारखीच असावी आणि सायलीच असावी. सुभेदारांचं नाव नक्कीच ही मोठं करेल तर तन्वी त्या सुभेदारांच्या नावाची राख रांगोळी करेल. तेव्हा रविराजला राग येतो. रविराज म्हणतो, अर्जुन काय बोलतोयस तू हे? आणि रविराज अर्जुनवर हात उचलतो. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. कारण रविराजने अर्जुनवर हात उचललेला असतो. सर्वच जण धक्क्याने रविराजकडे बघत असतात. सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो की रविराज सर यांच्यावर हात कसा उचलू शकतात. आणि अर्जुन देखील आपल्या सिनियरकडे बघतच राहतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.